मी नाफेडमध्ये तूर नेली होती काल विकाले. 4 एकराची तूर होती, 22 पोते नेली होती. तर त्यांनी एकरी 5च आहे म्हणे, बाकीची तूर तुम्ही वापस द्या. त्याने 15 पोते मोजली, 20 क्विंटल भरली, बाकीची मी मार्केटमध्ये आणली विकाले. काय भावाने नाफेडला तूर गेली? तिथं 8,000 रुपये आहे आणि इथं 76.5, 350चा घाटा. 10 क्विंटलवर 3435 रुपयाचा घाटा आला. तुम्हाला परवडते का मग इथे? आता उपाय काय आहे, विकल्याशिवाय गत्यंतर नाही कास्तकाराले. मजुराला पैसे द्यास लागते. मला सांगा, मजुराला तर पैसे द्यास लागन. मजूर काही फुकट काम करत नाही, त्याच्यात मजूर काही भेटत नाही. त्याच्यात या मोदीने केलं ते मजुराला फुकटचं दिलं, त्यानं कोणी कामाला येऊन नाही राहिलं. त्याच्या येले आम्हाला भोगायला होऊन राहिले नाही हो. काय आहे तर तुमचं नाव काय? प्रभाकर काळे, चिंचोली. नाफेडमध्ये न न्यायला कारण कसं आहे, सरकारी धोरण आहे. सरकार हे तुमचं नोंदणी करायच्या वेळेस जे ॲप वापरायला सांगितलेली आहे, शेतामध्ये जा, शेतामधून फोटो काढून हरभऱ्याचा म्हणा किंवा तुरीचा म्हणा फोटो काढा आणि फोटो काढून ते ॲप करा, त्याच्यात नोंदणी करा. पण कसं आहे, वातावरण नसल्यामुळं, शेतामध्ये वातावरण नसल्यामुळं तुमचे ते नोंदणी होत नाही बरोबर. म्हणून आम्हाला कसं काय मजबूरन चना हरभरा इथं मार्केटला आणायला लागून राहिला. किती रुपयाच्या घाट्याने आणावं लागतं? कमसे कम तुरीवर आमचा 800-900 रुपयाचा घाटा होऊन राहिला आणि चण्यावर 800-900 रुपयाचा घाटा होऊन राहिला. तुमचं संपूर्ण नाव काय? माझं अरविंद गुलाबराव टाकून आहे, कुठे नाही? यावली शहीद.